वसीम सादिक शेख 26, 27, 28 या 3 दिवस मी हैदराबादला गेलो होतो। त्यामध्ये 2700 विद्यार्थ्यांनी ते सहभाग होता। 20 मिनिटांमध्ये 45 वेळा मी फर्स्ट कथा पूर्ण केला। माझं भविष्यातील स्वप्न असं आहे की कराटेमधून मला ऑलिम्पिक स्तरावर खेळायची संधी मिळावी। जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ग्रामीण भागातील एक मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय ठरतोय। सातारा जिल्ह्यातील गोंदवले खुर्द येथील अवघ्या 13 वर्षीय वसीम सादिक शेख यांनी कराटे क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं आहे। गोपालकृष्ण माध्यमिक विद्यालयात 7वे शिक्षण घेणारा वसीम लहानपणापासूनच कराटेची आवड जोपासतोय। त्याचे वडील सादिक शेख हे स्वतः कराटे चॅम्पियन असल्यानं घरातूनच त्याला शिस्त, कष्ट आणि जिद्दीचे धडे मिळालेत आणि याच मेहनतीच्या बळावर ग्रामीण भागातील हा मुलगा आज जागतिक स्तरावर झेपावला आहे। हैदराबाद येथील स्पोर्ट्स अथॉरिटी स्टेडियम मध्ये झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत देशभरातील तब्बल 2700हून जास्त स्पर्धक सहभागी झाले होते। मात्र या स्पर्धेत सर्वांचं लक्ष वेधून घेतले ते गोंदवलेच्या वसीम शेखनं। अवघ्या 20 मिनिटांच्या नॉनस्टॉप सादरीकरणात वसीमने तब्बल 40 काता पूर्ण करत 320 ब्लॉक, 420 पंच आणि 840 बेसिक तंत्रांचे अचूक प्रदर्शन केले। त्याच्या विजेच्या वेगाने होणाऱ्या हालचाली, अचूक तंत्र आणि जबरदस्त आत्मविश्वास पाहून परीक्षकांसह उपस्थित प्रेक्षक सुद्धा थक्क झाले होते। कमी वेळेत सर्वाधिक काता पूर्ण करणारा सर्वात वेगवान खेळाडू म्हणून वसीमची थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। एका छोट्या गावातील विद्यार्थ्यानं जागतिक विक्रम करत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे। या यशामागे त्याचे आई वडील, आजोबा, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे मोलाचं योगदान असल्याचं वसीमनं सांगितलंय। आज सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। खरंच स्वप्न मोठं असेल आणि मेहनत प्रामाणिक असेल तर ग्रामीण भागातील मुलगाही थेट जग जिंकू शकतो आणि हेच वसीम शेखने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलंय। नमस्कार, मी वसीम सादिक शेख, इयत्ता 6वी। माझ्या शाळेचे नाव रयत शिक्षण संस्थेचे गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द। मी 27 एप्रिलला हैदराबादला गेलो होतो। तिथे वर्ल्ड रेकॉर्डसाठी गेलो होतो। तिथे विविध राज्यातून, देशातून खेळाडूंचे संघ आले होते। तिथे रेड्डी सर, ते तायकोंदोचे कराटेमधील ग्रँड मास्टर आहेत। रेड्डी सर आणि विठ्ठल सर हे त्या वर्ल्ड रेकॉर्डचे स्पॉन्सर होते। 26, 27, 28 ह्या 3 दिवस मी हैदराबादला गेलो होतो। तिथे आम्हाला खूप काय शिकायला मिळालं। तिथे 2700 विद्यार्थ्यांचा सहभाग होता। तिथे असं असतं, कराटे मधील पहिला कथा ताय किक्योशोदान हा तिथं 20 मिनिटांमध्ये ते जेवढे वेळा सांगतील तेवढे वेळा करायचं असतं। त्यामध्ये 2700 विद्यार्थ्यांनी ते सहभाग होता। त्या 2700 विद्यार्थ्यांनी सगळं केलं। मग त्यांना ट्रॉफीज मिळाल्या, मेडल आणि सर्टिफिकेट व्हेरीफाय होऊन काही दिवसांनी आम्हाला दिली जाणार आहे। त्यामध्ये मला आमच्या शिक्षकांचे, कराटेमधील शिक्षकांचे, आई वडिलांचे, शाळेतील शिक्षकांचे खूप मार्गदर्शन लाभले। 20 मिनिटांमध्ये 45 वेळा मी फर्स्ट कथा पूर्ण केला। माझं भविष्यातील स्वप्न असं आहे की कराटेमधून मला ऑलिम्पिक स्तरावर खेळायची संधी मिळावी। आई वडिलांचा, शिक्षकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा ही मला असे वाटते। मला जी ऑलिम्पिक खेळायची जी संधी मिळेल त्या संधीचे मी सोने करेन। मी माझ्या मित्रांना, मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना संरक्षणाचं मार्गदर्शन करेन।